तुझे सुस्वर होतो स्नानाचे उशीर उत्सत्वर माऊली अंगे कोणा सुरमरती अंगे कोणा सुरमरती द्वारे चौघडे गणपती नाना वाजंते वाजती सया सुस्वरा उभे सुचिरता दर्शना उत्सुक मन जाणे उघडी अर्चक जन पातले अवधे अर्चक जन पातले पूजा साहित्य ही आणले सांगी निद्रा सुख चित्तले दीन दयाळे अमृते दर्शन सतराम
ಮೊದಲನೇ ಸಲ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಗುಡಿನೇ ಇರಲಿ ಓಡಾಡ್ತಿದ್ದೀವಲ್ಲ, ಒಂದೆರಡು ಕಟ್ಟಿಗೆ ಮೂರ್ತಿ ಇದ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ನಡೆದುಕೊತಿದ್ರು. ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ನೋಡಿದ್ರೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಜನ ಇವತ್ತು ಫೇಮಸ್ ಆಗಿ ಬಿಟ್ಟಿದೆ, ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ನಮಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಇದೇ ಏನಪ್ಪ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಭಾಳ ಬೆಳೀತಾ ಇದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ಅವರು ದಾಂಡಿಯ ಒಂಥರ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಆದಂಗೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇನ್ನು ಬೆಳೀಲಿ, ದೇವಿ ದರ್ಶನ, ದೇವಿ ಆರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಅಂಥೇಳಿ ಈ ಕಮಿಟಿಯವರು ನಮ್ಮ ಕರೆಸಿ ಬಹುತೇಕ ನಮ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಯಾವ ಇಂಥದ್ದೊಂದು ದಸರಾ ಇಲ್ಲ, ಯಾವಾಗ ನಾವು ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಬರ್ತದೆ. ನಾವು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಜವಳಿಯವರು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ಏನಾರೆ ಹೊರಗೆ ಪರದೇಶಕ್ಕೆ ವಾದನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವಾಗ ಅಟ್ಟೆ ತಪ್ಪಿಸ್ತೀವಿ. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಇಲ್ಲದೆ ಬಹುತೇಕ ಈ ದೇವಿ ದರ್ಶನ ನಮಗೂ ನಿದ್ದೆ ಬರೋದು ಭಾಳ. भक्तों की लगी है कतार भवानी, भक्तों की लगी है कतार भवानी। बोलो प्यारा सजा है तेरा द्वार भवानी, 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 प्यारा सजा है तेरा द्वार भवानी। मेरी अखियों के सामने ही रहना ओ शेरों वाली जगदम्बे, मेरी अखियों के सामने ही रहना ओ शेरों वाली जगदम्बे, मेरी अखियों के सामने ही रहना ओ शेरों वाली जगदम्बे, मेरी अखियों के सामने ही रहना ओ शेरों वाली जगदम्बे। हम तो हैं चाकर मैया तेरे दरबार के, हम तो हैं चाकर मैया। बोलो ಭವಾನಿ ಮಾತಾ ಕಿ ನಾನು ಸೊಕ್ಕಳು ಸಾಳಿ ಸಮಾಜ ಮಕ್ತಂಪುರ ಕಲಬುರಗಿ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಾರಾಯಣ್ ಸಿಂಗಾಡೆ. ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಯಲ್ಲಮ್ಮ ಟೆಂಪಲಲ್ಲಿ ಮಾ ಭವಾನಿಯ ಉತ್ಸವ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ವಿಜೃಂಭಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಲಬುರಗಿಯ ಜನ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಭಕ್ತರು ಬಂದು ದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ದೇವಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಆಶಿಸುತ್ತಾ, ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಜನರಿಗೆ ಆ ದೇವಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಇರಲಿ. ಹಾಗೂ ಈ ಯಲ್ಲಮ್ಮ ಟೆಂಪಲ್ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರಾಜು ಜವಳ್ಕರ್ ಮತ್ತು ಅವರ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು
ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆಯೇ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿಯೂ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಆ ದೇವಿ ಆ ಟ್ರಸ್ಟಿಗೆ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. तसं हे मानवाचं शरीर, मानवाचं देह एक वल्ल्या झाडासारखं बघा महाराज. हे देवी जगदंबा वल्ल्या झाडाला अगन इस्तू लावून डोळ्यानं बघणारी मम्मा आई आदिशक्ती भवानी. होय. मग हे देवी अंबा भवानीला महिमा कसा म्हणतात तर होय. मग हे देवीचा महिमा काय म्हणतात तर देवी अंबा भवानीला होय महाराज. कोण भक्त देवीला वाकून चालतात कोण नमो नमो भक्ती करून चलत यात त्यांच्या घरामध्ये भाग्याची लक्ष्मीला देवास केली आहे देवा. मग कुठं अंबा बाई कुठे याला बाबा कोण असं काय छाती देऊन चालतात बघा महाराज. तसल्या देवी जगदंबा हिरी लक्ष्मी होऊन पाटील महाराज तुझं शिवून पाटील वल्या झाडाला येणारे अंबा भवानी देवी जगदंबा हा वल्या झाडाला आगने लावून तिचं जत्रा करून घेणारी मम्मा आई. भाविक भक्तानो होय. वल्ल झाडांवर कुठे लिंबा झाड आणि तिचाच झाड समजू नका. होय महाराज. हे मानव शरीर बघा वल्ल झाड आहे. मानव देह म्हणायचे शरीर हा आपल्या शरीरला पोड्या कुंच्या लावलं देवीनं आपल्याला सतावलं आईनं गोंधळ घालून घेतली. असं कुणाला तर विचारावं आई माय तुम्ही लई दिवसाला गोंधळ केलं नाही वाटतंय आणि तुम्ही अंबाबाईच्या परडी भरलं नाही काय की तुमचे वाद वडील करत होते तुम्ही करणार गेला माय. आई माय कोण करावं ते सगळं, कोण धुळं भांडी करावं माय, कोण ते सगळं सारल तसं माय. असं म्हणलं की ही देवी जगदंबा इगिन होऊन पाठीला लागतं महाराज सोड ना बघा. वल्या झाड लागले देवी जगदंबा मग आजच्या दिवशी भक्ताच्या घरी त्या यल्लमाच्या मंदिराला त्या देवीच्या मंदिराला कशाप्रमाणे येते देवीनं तुळजापूर सोडून देवीनं कसं येते एक माणसाच्या रूपामध्ये, एक गाईच्या रूपामध्ये, कोणत्या तरी प्राणीच्या रूपात देवी जगदंबा ह्या रंगामध्ये येऊन बघती आहे. हे माझे भक्त लोक कसं माझं भक्ती करणार, माझं पूजा पुनस्कार कसं करणार म्हणून देवी जगदंबा रंगामध्ये बसून हे मंगळ आरती करून घेऊन देवी जगदंबा कसं येते म्हणजे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये, भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये, गोंधळाला
कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग फळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग ये भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये हा गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग होय ग मान कुंकवाचा घे ग ए चवक भर येईल तुझा माणिक मोत्याचा चवक भरेल तुझा माणिक मोत्याचा हा चवक भर येईल तुझा माणिक मोत्याचा चवक भरेल तुझा माणिक मोत्याचा हा माणिक मोत्याचा यंबा माणिक मोत्याचा धूप अगरबत्त्याचा माणिक मोत्याचा दिवा गणपत्याचा ए भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग हा भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग ए गोंधळाला ये ग गोंधळाला ये मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग पावस केला ग तुला पाळणा सोन्याचा ये नावस केला ग तुला पाळणा सोन्याचा ये पाळणा सोन्याचा अंबा पाळणा सोन्याचा दिवा लावीन लोण्याचा ए भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग हा गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ए गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ए पाच पळ्या तेल जळ ड्युटी पोत साठ हा पाच पळ्या तेल जळे ड्युटी पोत साठ हा ड्युटी पोत साठ अंबा ड्युटी पोत साठ अशी गाठी भेटी होती गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ए भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग ए भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग हा गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ए सवर सवर अंबाबाई पैंगणीचा घोळ पैदळीचा घोडा ए सवर 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 अंबाबाई पैंगणीचा घोळ अंबाबाई पैदळीचा घोडा पैंगणीचा घोळ अंबा पैंगणीचा घोळ झाला गोंधळाचा वेळ भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग हे भोळ भगताच्या घरी गोंधळाला ये ग हा गोंधळाला ये ग अंबा गोंधळाला ये ग हात कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग आली आली अंबा माझी आली गोंधळाला